श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाख्यो मरुदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपतिष्ठो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णमे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। हरि ओम। हरि ओम। विशेष जावनो परमात्मो उपदेश करता कशी जीव प्रतिबिंबस्थानारस परमात्मो बिंबस्थानारस तसल हे कंजकी योग्य जा खंचेरी तिरी कष्ट इत्यादि तुम मना करो न ज खंचेरी तिरी शोक करो न ज तशी तू युद्ध कोरका म्हणून परमात्मो तका युद्धाक प्रोत्साह करता। त्यामाने युद्ध केल्लेर कसं पुरे मिळता म्हणून सांगता। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारम् अपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्। ह्या कंजकी तू युद्धाक तू कंजकी भाग घेता ते युद्धाचे महत्व कसं कळतो तुका। खंची युद्धागोस्कर खंची असल एक संदर्भागोस्कर पूरे क्षत्रिय राखून राबले ते कसं लाग या पूरे खाली यदृच्छा म्हणून सांगले रे परमात्माल इच्छा परमात्माल खंजकी एक संकल्पनाची असल दैव संकल्पना असल एक युद्धांतू भाग घेलचे अवसर मिळचे देवानिच्छ कोरका असल एक सुसंदर्भ मिळका जाल्यार तसल्या परमात्माल इच्छेनस केना तुका या संदर्भ मिळालस। स्वर्गद्वारम अपावृतम स्वर्गा कंचकी बागील असा त्या पुरे बागील कंचेरी तिरी तका नातील छे केतनाय बागील ओपन जावन आशिल तसल स्वर्गद्वार अपावृत म्हणून सांगले रे तजे स्वागत करूक स्वर्गद्वार केतनाय ओपन जावन येवचे तसल म्हणारी स्वर्गाक साधन जावन आशिल तसल हे युद्ध जावनस सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम अशी असल एक सुख जाव का असल एक स्वर्ग लाल जाव का म्हणून पूरे क्षत्रिय राखून राबताच तसल युद्ध तुका मेळलस। तस जावन खंचेरी तिरी हे युद्ध कोरच्यान तू म्हाका कसले विपत्त आसा म्हणले कोणाक हे युद्ध मेळलं तुका परमात्माल अनुग्रहान करताना कितलीकी जनाक हे असल युद्धांत भाग घेऊ का म्हणाल तसल लोलुत्व असता असल युद्धांत भाग घेऊ का म्हणाल तसल व्हड इच्छा असता हे पुरे खंच्यान जेवचे खाली परमात्माल इच्छेन असकिना तुका मेळलस। तस जावन तू असल परमात्माल इच्छा प्रत्येक भाग्य तुका मेळला तस जावन भाग घेवचे तुगेल खंयची योग्य जावन आशिल्लो तसल सत्कर्म तस जावन तू युद्ध करी। ताचे नंतर केल्लेरे म्हाका पाप म्हणले केल तू केल्लेर पाप नाही कर केल्लेरी तुका पुण्य आसा म्हूण सुरवे सांगल्या धर्म्यात खंयची योग्य जावन परमात्माल पूजन जाल्यार देखून तांतू पुण्य आसा हे करनी जाल्यार तुका पाप आसा म्हणत सांगता। अथ चेत् त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि अथ स्वधर्मं कीर्तिञ्च हित्वा पापम् अवाप्स्यसि। अथ इतल्या एक सुसंदर्भ इतली परमात्माल अनुग्रहेन तुका मेळणे हे योग्य जावन आशिल्लो तसल्या धर्म्य धर्म संबंधी धर्म्यम धर्मा कारणीभूत जावन आशिल्लो तसल्या परमात्माल अनुग्रहान जल्लल तसल्या परमात्माल आराधना रूप जावन आशिल्ल्या परमात्माल पूजने रूप जावन आशिल्लो तसल्या संग्राम या युद्ध तू करनाशी जरी राप्त वय जाल्यार न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिञ्च हित्वा तुगेल कंजकी क्षत्रिय जन्म जावन आशिल्लो तसल नारायण द्विटांक परमात्माल आराधना रूपार निग्रह करचेची क्षत्रियाल परमधर्म म्हणून सांगित त्या धर्मा देखून तू मागशी धर्मा विरुद्ध जावन आशिल्लो तसल काम केलेलं देखून धर्म सोडलेलं देखून तशीची युद्धान तू कंजकी युद्ध करनाशी भिवन तू मागशे येयला म्हणून सांगून अकीर्ती तुका मेळता हित्वा पापम अवाप्स्यसि महत्त जावन आशिल्लो तसल प्रत्यवाय पाप तुका
तका कारणीभूत जाता तका भोगा कारण जत्तू तश जावनु हे सोडचे तू उचित नाही. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिः मरणात अतिरिच्यते. अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम. तू जाऊच्या पळोच्या गेल्यारी योग्य रीतीची तू हे युद्ध सोडतास जलरी अपकीर्ती तुका मेळता म्हणून सांग. कसं अपकीर्ती म्हणून सांगल्यारी तू योग्य जावन युद्ध सोड का म्हणून तुगेल खंचकी निर्णय घेतल्यारीच तका रणचोरू म्हणल तसल एक बिरुदाक तू या जाता युद्ध मेळ का जलल तसल असल एक सुसंदर्भ जावन असेल तसल अवसरान तू युद्धभूमी सोण वचून खंचकी क्षत्रिय म्हणल्यान युद्धाक आकांक्षी का असल युद्धाक ते पुरे तू सोडता तस जावन अपकीर्ती तुका मेळता. आणि संभावित योग्य जावन समर्थ जावन असं खंचे रीती तुगेलान तू तसल दोष ना असल या जावन असेल हडोड दोष तुगेलान तो ना जलरी तू खंचकी हे कर्मानस की ना तुका अकीर्ती मेळता अपकीर्ती मेळता. अपकीर्ती मेळो कसं जल्ल्या म्हणून सांगल्यारी संभावितस्य च अकीर्ती ही मरणात अतिरिच्यते. पण की योग्य सज्जन जावन अस तांका मरणापशी हॉड दुःख कंचाना म्हणून सांगल्यारी नावनाश जावच्या. तस जावन अत्यंत मर्याद मळल जीवनापशी हॉड म्हणून दवून घेता सज्जन मळल कोण की तसल एक मर्याद सोण तू वांचून येता म्हणून सांगल्यार जो मरता मर्याद सोण जाल्यारी मरता म्हणून सांगल्यार मर्यादेपशी हॉड कंचे जनान मर्यादेपशी हॉड कसं मरण तुगेल मर्यादाची प्रमुख जाऊन राखून येऊका जलल. असल युद्धान तू योग्य जावन असेल तसल युद्ध केल्यारीची तांतू कीर्ती त्या करणी जाल्यारी अकीर्ती त्या अकीर्तीनं त्या मरणापशी अत्यंत हीन जावन असेल तसल विषय तस जावन त्या विषयारी तू प्रवृत्त जाऊचा नज. भयाद रणाद उपरतम मन्यन्ते त्वां महारथाः येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. तुका जन कशी पळयताची म्हणून सांगल्यारी तू होड महारथी. सुरवेक दुर्योधनही सांगता कसं म्हणू भीमार्जुन समायुधी हानी पुरे कश म्हणून सांगल्यारी खंचकी युद्धभूमीन तू भीमाल आणि अर्जुनाल समज जावन आशिल्लेच म्हण अर्जुनाल एक स्टँडर्ड कसं असं अर्जुनाल एक युद्धांत तागेल एक सांगीन तसल कीर्ती कसली अर्जुनाल युद्धा सामर्थ्य कसलं म्हणल पुरे तू बहुश्रुत जावनस जलरी तू आता तरी तू सोण वता त्यानं कसं सांगताची म्हणून सांगल्यारी भयाद रणाद उपरतम मन्यन्ते त्वां महारथाः पुरे महारथी पुरे क्षत्रिय पुरे बैसून तुका चेष्ट करतात कसलं हाणे भिवून रण सोडलंय हक्क सामर्थ्य नातील तशी हाण रण सोडल्या हागेला पौरुष नातील तशी हाण रण सोडल्या म्हणून असल अकीर्ती असल एक अशुभ जावनशील तसल उत्तर उलयताच. येशांतत्वं बहुमतः कोणाला मध्ये तुका हॉड मर्यादस बहुमत म्हणून सांगल्यारी मस्त जन तुका मान्यत दिताच मस्त जन तुका मर्याद दिताच कोणाला मध्ये तू उत्कृष्ट म्हणून सांगून घेता तसल योद्धांगेल मध्ये तू उत्कृष्ट म्हणून सांगल्यारी भूत्वा यास्यसि लाघवम असल तरी युद्ध तू सोडत वयजले तांगेल मध्ये तुगेल अशील तसल ते एक बहुमान तुगेल अशील तसल एक सन्मान ते पुरे ऊण जावन लाघवम म्हळरी सनपण येता तस जावन हे तू कोटचे सोडचे योग्य विषय नाही. अवाच्यवादाश्च बहून् वदिष्यन्ति तवा हिताः निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरन्नु किम. खंचे पुरे उल्लोचानज त्या पुरे उल्लोचासूर करतात तुगेल विषयार प्रत्येक विषयार तो कसं तागेलान कसं सामर्थ्य असं तो अशी तो तशी म्हणून सांगून खंचे एक उल्लोचानज की एक समर्थ जावन असेल तसल विषयार व्यक्तील विषयार कसं पुरे उल्लोचानज त्या पुरे उल्लोचासूर करतात तस जावन अवाच्यवादांच बहून वदिष्यन्ति तुगेल विषयारी तुका अहित जावन असेल तवा अहिताः तुका योग्य नाही असेल तसल्या अवाच्य जावन असेल तसल्या उत्तर इत्यादी तुगेल विषयार उल्लोचासूर करताच तुका निंदन करून सूर करताच तस जावन सामर्थ्यम तुगेल सामर्थ्याक तुगेल कंचकी योग्य ते तागेल कसं असं खाली ताण भितरी ब्रहन्नळ जाऊन नांच्याक आणि हाक मात्र फिट्ट तशी असल नाकनातील उल्लोचासूर करताच योग्य नाही असेल विषय उल्लोचासूर करताच हे पुरे रीती रे तुगेल कंचकी तुक्क नाही तुगेल अशील विद्येक तुगेल अशील सामर्थ्यक निंदन करू सूर करताच तस जावन हज्जापशी दुःख जाम मरणान तू कसं दुःख असता इदे मात्र दुःख असता जलरी तुगेले म्हणल तसल अस्तित्व वतन तुगेले म्हणल तसल सामर्थ्य वतन तुगेले म्हणल तसल खंचकी एक क्षत्रियत्वाचे परिपालन करनाशी धर्म वतना
ताज्यापाशी दुःख दिवची कसस खंयची एक मनशाल्या अस्तित्व मरणानंतर अस्तित्व असल्यार ताज्यापाशी होड कीर्ती कसर खंयची एक मनीशू तागेल अस्तित्व पुरे सोड तागेल खंयचे रीतीरी तागेल अशील सामर्थ्य इत्यादी कसले कॅरेक्टरिस्टिक्स नाशी ताणे वांतल्यारी ताज्यापाशी होड खंयची एक दुःख तर ताका हाज्यापाशी होड कसं एक सुख मरतरी तागेल कीर्ती आस मरतरी तागेल अस्तित्व स्वय जालें आजीक आमगेल स्वाम्याल विषय आमकां आजीक आमगेल स्वाम्या प्रत्यक्ष जावन दिसनाच जे तांगेल कीर्ती तांगेल अस्तित्व तांगेल अनुभूती आमकां कोण नमना येता तसले स्वाम्याला एक खंयची रीतीर कीर्ती आस त्यांची मस्तक असूनय केलो जनाले कसले एक अस्तित्व नाशे असता तांकां कितली दुःख असता तशी तो दुःख तरन्नो किम तदनंतर तू निमगेले कसले कतरन्नो जय्यः आमगेल मध्येन तो कोण बलीय कोण अबलीय कोण युद्ध विन्यता कोण युद्ध विन्यायना म्हणल तसल विषय आमकां निर्धारणा तस जावन अनिर्धारित जावन आशिल्ल्या तसल्या युद्ध परिणामांत अनिर्धारित जावन आशिल्ल्या सामर्थ्यांत आम्ही युद्ध करची कसल्या योग्य म्हणून तू एक प्रश्न घालो हंग उत्तर देता हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महीम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः कसं करता दोन्ही पॉसिबिलिटी असचे एक मोर्चे अनेक वांच तू युद्धांत तू मेल्लो युद्धांत हत जल म्हण लेखले हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम तू या युद्धांत तुगेल प्राण परित्याग केलो वय जाल्यार तुका स्वर्ग मेळटा जित्वा वा भोक्षसे महीम तू या युद्धांत तू विजय जाल्ला तुका विजय मेळ्ळे वय जाल्यार तुका या युद्धांत तुका सगळे या भूय मेळटा तशी खंयचे रीतीर पळयले रे तुका खंयचे एक लाभू अशी वय अलाभ म्हणला विषय ना तशें जावन हंतू तू कोण आमगेलां तू श्रेष्ठ कोण आमगेलां तू बलीय कोणा विजय मेळटा म्हणल्यार तसो टेन्शन कसल्याक दोन्ही रीतीरी तुका तांतू पॉझिटिव्ह रेस्पॉन्स मेळट जाल्यार अपास तो तांतू कसल्याक टेन्शन घेता तस्मात उत्तिष्ठ कौन्तेय तस जावन खंयची मन घट्टी कोण तू समर्थ जावन उठान राबोगा खंयची रीतीरी तू कसं घेतील तसल्या युद्धाय कृतनिश्चयः युद्धागोस्कर तू खंयची रीती प्रतिज्ञा गेल्या तू कटिबद्ध जावन राबला युद्धा कोरका म्हूण इतली काळ तशीच युद्धाक कटिबद्ध जावन युद्ध कोरका म्हणाल तसं दृढ विश्वास घेऊन दृढ निर्धार घेऊन उठान राब युद्ध करी म्हूण परमात्मा आज्ञा करता ताजे नंतर आम्ही वांतलेरी म्हाका मही मेळता म्हूण सांगता जाल्यार तांतू कसं सूख असं पुरे जनाक सोडू आम्ही कसं हें भोग करू जाता म्हण विशयार खंयची रीतीर आमकां सूख मेळटा दुःख मेळचे शिवाय सूख मेळना म्हूण तू एक सांगले जाल्यार सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युद्धस्व नैनम पापमावाप्स्यसि खंयची सुख खंयची दुःखा विषय तू आलोचन करतास संसारा मेळचे तसल सुख संसारा मेळचे तसल दुःख हांव हांकाजी मारून काणू हांव तरी राबतो वय जाल्यार हाज्या पशी होड दुःख कसं असं म्हूण सांगल्यार सांसारीक जावन आशिल्लें तसल दुःखा परिकल्पना करतास हांव हांका तरी विजय जात जाल्यार म्हाका हाजे नसकिना कसं सुख मेळू शक्य आसा हें म्हाका किन्नो राजेन्य गोविंद किंभोगे जिवितेन वा म्हूण तू अशें सांगताच कोणाल गोस्कर हें पुरें हांव प्राप्त करता कोणाल गोस्कर म्हाका सुख की तांगेल गोस्कर हांव हें पुरें करचें म्हूण तू उलयल हें पुरें खंयचें सुख हें पुरें सांसारीक सुख हें सांसारीक सुख हें पुरें कसं आसा सुख आशिल्ले कडेन थंय दुःख आशिल्लेची दुःख आशिल्ले कडेन सुख आशिल्लेच तशें जावन सांसारीक सुखा गोस्कर जो सांसारीक दुःखा गोस्कर जो तू हें युद्ध कोरनाक समदुःखे सुख दुःखे समे कृत्वा सुख आनी दुःख हें इक्वल म्हणून घेव त्या विशयार खंयचे एक लक्ष घालनाश त्या उद्देश दवरनाश हें युद्धांत हांव कसल्या विंजाव का म्हूण सांगल्यार म्हाका राज्याचे भोग मेळ्ळ म्हाका सुख मेळ का म्हणल्यार का विंजाव का म्हणल तसल चिंतन दवरनाका म्हणल तसल उद्देश दवरनाका त्या विशयार निग्लेक्ट करून त्या विशयार उदासीन जाव लाभालाभौ जया जयो हाजेन कसा म्हाका लाभ आसा कशा म्हाका नश्ट आसा हाजेर म्हाका विजय मेळटा की म्हाका पराजय मेळटा की म्हणल विशयाचेर खंयचे रीतीर उदासीन जाव खंयचे रीतीर तांतू लक्ष दवरनाश ततो युद्धाय युद्धस्व हें म्हाका निष्काम जावन कोरका निष्काम म्हळ्यार अर्थ कसलो खंयचे रीतीर इच्छा दवरनाशी म्हण न्ही परमात्माल प्रित्यर्थ परमात्माल गोस्कर परमात्माल पूजी म्हणल रीतीर एक आलोचन दवन परमात्माल उद्देश दवन
परमात्मान कंचकी सर्जन केलेलं तसं या सृष्टी या जगतचे हे पुरे पालन करचे मिगेल धर्म कोणकी परमात्माला द्वेष असा तांका निग्रह करचे मिगेल धर्म यांची गाव धर्म परिपालन केल्यावर यांची परमात्माला एक आराधना यांची परमात्माला एक पूजन म्हणाल तसं एक परिकल्पन दवर तू कसं कर का तर तो युद्धाय युद्धस्व युद्धागोस्कर तू प्रवृत्त जाव का परमात्मा विषयाचे विंगड खंचे जया जय पराजय लाभ अलाभ सुख दुःख या कंचे एक मनाद वर्णाश त्या देवाल गोस्कर कोरचित असेल एक सेवा देवाल गोस्कर कोरचित असेल या पूजा म्हणले कोण त्या पूजे करताना मस्त कष्ट जाऊच्या पुरो मस्त सुख मिळच्या पुरो त्या सुखागोस्कर जो दुःखागोस्कर आम्ही काय करचे नाही हज्जन कसं प्राप्त जाता कसं प्राप्त जायना मिळायला करचे नाही खाली देवान प्रीती जाव का आज काम संध्यावंदन करताच संध्यावंदन करताना अयो सकाळी कितली थंड हे जाता थंडेस तस जेवणाची नावची नाका नाय नो इतली पुरे संधी कोर का म्हणाल तसल दुःख ना संधी केल्यावर एक विशेष जावन असेल तसल एक चैतन्य आमके एक शरीरांत एक स्वास्थ्य इत्यादी मिळता म्हणाल तसल सुख असल या सुख दुःखागोस्कर आम्ही संध्यावंदन करचे संध्यावंदन कसं मिळता कसं मिळणार कसं त्याचे सायंटिफिक जावन असेल तसल रिझन कसला की आज एक मस्त जनागस खंचे आम्ही रीती दवाल पूजन केले कुठले संध्यावंदन करताना तू कसं सायंटिफिक जावन असेल तसं या असं पळया अशी आलोचना करा आम्ही पुरे आज एक पुरे सांगून वताच कसं सांगताचे म्हणून सांगले रे आम्ही ह्या काम केल्यार प्राणायाम केल्यार देहाक योग्य जावन असेल तसं स्वास्थ्य मिळता अशी केल्यार हाची सायंटिफिक रिझन या ताची सायंटिफिक रिझन या हे म्हूण पुरे खंय राबयता तुम्ही हे शरीर हाजी निमित्त कसं असं म्हणून तिथल्यारी राबयता शिवाय ताची वयली कसले एक आलोचना स्व प्रत्येक तुमगे शरीरागोस्कर कराव्यात आसले दवा पूजेन तू इतली वेळ बैसच्या इतली सकाळ उठयले रे हाजेन असल हेल्थ बेनिफिट असं ह्या बेनिफिट्स असं त्या बेनिफिट्स असं म्हणून तुम्ही आलोचना करचे वय जाल्यार हे पुरे खंयच्या गोस्कर करता असत अशें तुमगेल तुम्ही त्या बेनिफिट्स गोस्कर संध्यावंदन करची की परमात्माला प्रित्यर्थ जाऊन संध्यावंदन करचे परमात्माला गोस्कर घ्या कोरगा हाज्यान कसं सायंटिफिक बेनिफिट्स असाची कसल हाज्यान या जत्ता म्हणाल तसल एक चिंतन छानच तस जावन प्रत्येक सोण सुख दुःख तंतु जलल तसं लाभ अलाभ जय विजय पराजय या पुरे कंचे एक मना दवरनाश खाली परमात्माला गोस्कर विष्णु प्रेरणया विष्णु प्रीत्यर्थम तिथलेच परमात्माला गोस्कर परमात्मानच प्रेरण कोण तावचे बिंबरूपी ताणेच आमगेला अंत भितर राबून करत तसल काम या तस जावन तसल एक चिंतन दवरनो आम्ही देवाल पूज कोरका देवाल आराधन कोरका देवाल खंयची आमगेल धर्मूची संरक्षण करचे कसं का म्हणून सांगले रे ह्या देवान मागेला तो भितरी प्रेरण केल्या ह्या देवालेची एक सेवा म्हणल तसल एक इंटेन्शन घेऊ विंगड खंयचे विषयाचे रे आमकां ताजे सायंटिफिक बेनिफिट्स नाका आमकां खंयचे आमगेल शरीरा बेनिफिट्स नाका आमकां कसं जाव का देवाल प्रीती जाव तितलेच आमगे लक्ष दवरून आमगेल ह्या कोरका म्हणून गीत आमकां शिकोवन दिता जाल्यार आज एक मस्त जन तंतू मस्त सायंटिफिक याने पळोवच्या वताच चूक म्हणून सांगना कारण कसं म्हणून सांगल्यार देवाना सांगला प्रत्येक खंयची ओंग करता कर्म तंतू ऐहिक आणि आमुष्मिक दोन्ही जलल तसल फल मेळता तसे ऐहिक जावन असेल तसल कर्म चे फल कसं म्हणून सांग पिळवून घेवची विचार कसले चूक ना जे त्यांचे उद्देश दवन त्यांची एक लक्ष म्हणून दवन त्यांची एक गोल म्हणून कोरनो ताजे नसकिना कर्म कोरचे त्या योग्य नाही परमात्माला गोस्करची प्रत्येक कर्म कोरका म्हणलेची मुख्य जावन ध्येय जावन नसका तस जावन ध्येय उद्देश जावन कोण म्हणून सांगणार तो देवूच असल योग्य जावन असेल तसं तुक उपदेश केला येशा ते अभिता सांगते बुद्धी योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी असल एक विशिष्ट जावन खंयची मोक्षाक जाव का जलल तसल विषयो हांव तुका सांगला येशा ते अभिहिता सांख्ये अभिहिता म्हणून सांगले सांगला म्हणून खंयची हे येशा हे ते तुका आम अभिहिता सांगला सांख्ये बुद्धी योगे त्विमां शृणु बुद्धीक उपयोग जावन बुद्धी म्हणून सांगले रे पोंगा कर्ण व्युत्पत्ती घेतल्या तशी बुद्धी योगे त्विमां शृणु म्हणून सांगले रे ज्ञानाक उपयुक्त जावन असेल तसल उपाय कसल या म्हणून तू आलोचन कोण घ्या खंयची रीती रे आम्ही मोक्षाक जाव का जलल तसल ज्ञान घेऊ का मळल विषय हांव तुका सांगला हे सांख्य म्हणून सांगले रे ज्ञानाक विषय जावन असेल तसल
ज्ञानाक विषय म्हणा परमात्माल विषय जावनशील तसले परमात्मा उद्देश जावनशील तसले खजकी मोक्षाक जावका जलल तसले गूढ जावनशील अत्यंत प्रमेय हांव तुका विवरण केला बुद्ध्या युक्तो येया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी कंचकी असल एक चिंतन दवन असल एक कंचकी परमात्मा उद्देश दवन असल एक विषयाचेर तुमगेल तरी चिंतन असवय जाल्यार तेदना कर्मबंधम प्रहास्यसी कर्माची जटिल जावनशील तसल बंध परमाल्या खंचकी एक योग्य जावनशील तसल आमका सोडवाचक जायना जाल्यार तसल संसारा बंध हे पुरे मोक्ष ताजेन तुमका मोक्ष मेळटा हजेर मस्तेनान म्हणत नाही मोक्षाक परमात्मा ज्ञान जावकावा विंगड रीतीरी मोक्ष मेळत नवा म्हणून सांगले रे मोक्षाक परमात्मा ज्ञान नाही अशी विंगड वाटना कसं लागना भोगा दुखून कर्मक्षय जत नवा खंयचे एक कर्म असले रे त्या भोग केले रे पूर्ण वा काय तोडताय भोग करूयात भोग करता वच्चे कर्मक्षय जता वता म्हणून सांगत नवा म्हणून सांगल्यार तस जायना कारण कसं जाल्यार एक एक हांते आम्ही कितली कर्म करताच एक भोग कोरका जाल्यार आम्ही कितली कर्म करताच एक वांचुका जाल्यार आम्ही कितली कर्म करताच तशेंच त्या अपास ऍड ऑन जता वत शिवाय तंत अपास डिक्रीज हे म्हणना एक उणी करू वचून 1000 वाडयता असल एक सिच्युएशन असताना हजार उणी करचे जाल्यार कितली कोटी कोटी वाडयली अशी एक नेव्हर एंडिंग प्रोसेस खाली भोगाने जेवना अशी कोण वता म्हणून सांगल्यार ताका एंड मेळना तशें जावन ताका कसं जावं का परमात्मा ज्ञान जावं त्या परमात्मा तरी साक्षात पळयता वय जाल्यार ताजे नसकिना प्रत्येक आमगेले प्रारब्ध जावन असेल तसल प्रत्येक कर्म नाश जाता येदे मात्र कर्म वरयता त्या भोग करताना कसले एक वापस कर्मा भोग मिळेल तसल कर्मा बंधन मिळेल तसल ना तशी परमात्माला एक विशिष्ट अनुग्रह दोन ताका एक रक्षा कवच दोन खाली येदे मात्र कडेरी भोग करूक सोडता तसल परमात्माला एक विशिष्ट जावन असेल तसल हे एक परमात्मा ज्ञान नातिले खंयची कारणारे आम्ही मोक्षावचे अशक्य असतो तशें जावन योग्य जावन गूढ जावन असेल तसल त्या परमात्माला एक ज्ञान इत्यादी सांगितलंस हाजी वयर क्वेश्चन येता नाही येदोळ ते पुरे उरलेले जीव नित्य जीव अनादि जीवाक मरण ना जीवा कशी तशी म्हणून तुम्ही सांगून येयल्याची त्या परमात्मा विषय कसं येला मोक्षाक जाव का खंयचे परमात्मा ज्ञाना नसकिना मोक्ष जावचे तुम्ही येदोळ ते कसं म्हळाला जीव नित्य जावन आस जीव शाश्वत जावन आस जीवाक मरण ना तशें तू युद्ध करी म्हणून तू इतले सांगला शिवाय परमात्मा विशयान तू कसं ज्ञान आस म्हणून सांगल्यार अस परमात्मा बिंब आम्ही प्रतिबिंब परमात्मा स्वातंत्र्य परमात्मा नित्य निरंतरता परमात्मा सर्वोत्तमत्व ह्या पुरे इतल्यान सांगून येयल्यान त्या स्वातंत्र्य ज्ञान जाव का आत्मत्वोपासन जाव का स्वामी हांव प्रत्येक करचे काम आम्ही परमात्माना हातान घडतास म्हणेल तसल मुख्य जावन आत्मत्वोपासन जायनाशी खंयचे का मोक्ष मेळू शक्य ना म्हणून सांगतात तसल आत्मत्वोपासना अत्यंत योग्य जावन असेल तसल आत्मत्वोपासना उपदेश केला हे तू श्रवण कर का श्रवण म्हणून सांगले रे खाली ऐकून सोडची नाही पुनः पुनः आवर्तेना त्यांचे विषय यांचे विषयार जो खंयचे विषयार जो परमात्मा स्वामित्वा विषयार चिंतन इत्यादी केवतशी ज्ञानी उत्तशी कितली आमक योग्य तस तितले आम्ही ऐकून घेऊ का ऐकून घेऊ का म्हळ्यार खाली बैसून ऐकूत नाही ताची विषयारी कितली आमकां समजून घेवचा जाता तितली समजून घेवता आम्ही कोरका त्यांचे श्रवण म्हळ्यार तशी बुद्धी योगे त्विमाम शृणु असले योग्य जावन असेल तसले या सांगले हाजे नसकिना तुका खंयचे रितीरी तुका पाप म्हळेल तसल विषय मेळना नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते हे खंयची उपक्रमा सांगेल अभिक्रम म्हण उपक्रम हे उपक्रमा सांगेल तसल विषयारे कसले एक ऐकले रे खंयची एक रीतीर चल्ले रे तुका नाश तुका अनिष्ट म्हळेल तसल जायना प्रत्यवायो न विद्यते पाप हे तुका मेळना स्वल्पमस्प्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात तशी हाजी येदेच पुणी केले परमात्मा एक इच्छेन खंयची रीतीर परमात्मा पूज प्रारंभ केले उपक्रम म्हणून सांगले कसला म्हणून सांगले स्टार्ट म्हणत ह्या विषयाचेर तुगेले दे पुणे प्रवृत्ती असल्यारीची तू कसले रीतीर विघ्नसनाक तशी परमात्मा विषयार आज एक मस्तजन करताच कसले मनानच पूज करचे मनान संकल्प करचो इत्यादी पुरे करता कसला का देवाला आम्ही हे पूजन कोरका देवाला आम्ही हे कोरका म्हणून मस्तजन मनान तू लेखताच तसं
प्रारंभ केल्यारी हज्जे नसकिना तुका नाश मेळना म्हणून सांगले. प्रत्यवायो न विद्यते हज्जे नसकिना पाप इत्यादी केना. हज्जे एदे बाग पुणी केल्यारी स्वल्पमप्यस्य धर्मस्य. हज तू तुगेल यथा योग्य जाम तू 1% पिणी तू दिल्ल्यारी तज्जे नसकिना त्रायते महत्व भयात. तुका होड भय या जगत्यांत होड भय म्हणून सांगले कसं म्हणून सांगले रे संसारा भय. ह्या संसारा भयाद कोणूची तू नाश जाता विंगड अल्प स्वल्प कसं म्हणून सांगचे. तशी त्या देवाल विषयारी त्या देवाल हज्जेरी खंचकी आमगेल मन लागून त्या देवाल खंचकी एक विशिष्ट जावन असेल तसल क्रियेत त्या देवाल एक विशिष्ट जावन असेल तसल अनुग्रहा गोस्कर त्या देवाल एक विशिष्ट जावन एक पूज मिळेल रीतीरी आम्ही तरी चिंतन कोर आमगेल तरी एदे काम करता वय जाल्यारी आमका या संसारात कोनो मोक्षा वच्ची तसल वाटस तशी यथा योग्य जावन आमगेल योग्यतेक अनुसार जावनो आम्ही त्या देवाला ज्ञान इत्यादी कोरका त्या कोरच्याक विशेष जावनो भितर जावनोची परमात्मान त्या प्रेरण कोरका त्या पूजन रीतीरी ताणे सर्व कार्य आमगेल ताणे घेऊका तश जावन ना हंग करता हरिक करता तत्पूजा कर्मचा अखिलम आमगेल अखिल कर्म हे पुरे त्या परमात्मालेची पूजा तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा हाव केलेलं तसल खंचकी पूजस हे पुरे ताण भितर रब्बुनूची तगेल प्रसाद रूप तगेले प्रेरणा तगेले कंचकी रीतीर जल्लले म्हणेल तसल चिंतन अनुनित्य आमगेलांत असुका. तशी परमात्माल विषयाचेरी पूजनात्मक जावन असेल तसल सर्व क्रिया समर्पण करत तसल एक सौभाग्य इत्यादी देवान आमकां दिवन उत्तरोत्तर आमगेल कंचकी जीवनाचे संसार बंधनाद कोनो विच्छेद जावत तसल एक सन्मार्गारे देवान आमकां चलसुका म्हणून देवाला प्रार्थना करून श्री कृष्णार्पणमस्तु.